नंदनवन पुलिस ने एक तेज और प्रभावी कार्रवाई करते हुए घरफोड़ चोरी का खुलासा किया है और लगभग 11,70,000 रुपए कीमत का सामान बरामद किया है। पुलिस के अनुसार 30 अगस्त की रात 8 बजे से 10 बजे के बीच नंदनवन क्षेत्र के हिरवी लेआउट स्थित प्लॉट नंबर 289 में रहने वाले राहुल अशोक कोहीकर अपने परिवार के साथ गणेश उत्सव देखने गए थे। इसी दौरान अज्ञात चोरों ने उनके घर का मुख्य ताला तोड़कर अंदर प्रवेश किया और बेडरूम की अलमारी से लॉकर से 20,000 रुपए नकद, 114 ग्राम सोने के गहने और 70 ग्राम चांदी के गहने चुरा लिए। फरियादी की शिकायत पर पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है और जांच के दौरान नंदनवन पुलिस ने तकनीकी जांच और गुप्त सूचना के आधार पर संदिग्धों की पहचान की है। पुलिस ने सुजीत धनपाल बोरकर, रोहित नागोसे और एक नाबालिग को गिरफ्तार किया है। आरोपियों ने पूछताछ में चोरी की बात कबूल की है और पुलिस ने आरोपी के कब्जे से चोरी का पूरा माल रिकवर कर आगे की जांच शुरू कर दी है। दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान हिवरी नगर लेआउट हनुमान मंदिराच्या मागे नंदनवन येथे राहणारे राहुल कोहीकर व त्यांचे कुटुंबीय सार्वजनिक गणपतीचे देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते। जाताना त्यांनी घराला कुलूप लावून गेले होते आणि या गणपती पाहण्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या भाषानिकांना फोन करून सांगितले की त्यांच्या घरी चोरी झालेली आहे। त्यामुळे त्यांनी घरी येऊन पाहणी केली। त्यावेळेला त्यांना त्यांच्या घराला लावलेले कुलूप दिसून आले नाही। घरात जाऊन पाहणी केली असता घरातले लोखंडी कपाट उघडे होते आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळून आला नाही। त्यांनी घरामध्ये आजूबाजूला शोध घेतला पण ते मिळून न आल्याने घरामध्ये चोरी झाल्याची त्यांना माहिती मिळाली। सदरची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तपास पथक घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी मिळून आलेल्या परिस्थितीवरून आणि पुराव्यावरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली। त्यावेळी मिळालेल्या माहितीवरून तसेच आजूबाजूचे CCTV फुटेज याच्यावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेणे सुरू केले आणि गुन्हा घडल्यापासून अगदी 10 तासाच्या आतच पोलिसांनी आरोपी आणि संपूर्ण मुद्देमाल यामध्ये हस्तगत केलेला आहे। चोरीला जवळपास 114 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 70 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 40,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। तो सर्व पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केलेला आहे। सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करीत आहोत। करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सुजीत बोरकर आणि रोहित नागोसे असे 2 जण मेजर आरोपी आहेत आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील बाल न्याय मंडळासमोर हजर करून कारवाई करीत आहोत। एकूण 11,70,000 रुपयांची चोरी झाली होती। ती संपूर्ण मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। या कारवाईमध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे क्राईम PI, तपास पथकाचे अधिकारी यांनी मेहनत घेतलेली आहे आणि कामगिरी करण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय साऊथ डिव्हिजन सर, DCP सर जोनपूर आणि सतर्कता विभागाचे ACP सर या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। कारण इसके लिए विशाल भंबरवार की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।